तेव्हा अशा पद्धतीने आवाहन बँक कर्मचाऱ्यांकडून केलं जातंय। मुंबईमध्ये जाऊयात, मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या बँकेची स्थिती काय आहे आपल्याला सांगतील। मनश्री, खरं तर कालचा पहिला दिवस होता जेव्हा 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत म्हणून कळलं आणि त्यानंतर थोडी गोंधळाची स्थिती बघायला मिळत होती। आज बँकेत आणि बँकेबाहेर नेमकं काय चित्र बघायला मिळतंय? रेश्मा, मी सध्या गोरेगावच्या एसबीआयच्या बँक समोर आहे आणि बँकेबाहेरच आपण चित्र बघतोय की भली मोठी रांग अगदी सकाळपासूनच लागली आहे। हे फक्त एकाच बँकेबाहेरचं चित्र नाहीये, तर प्रत्येक बँकेबाहेर जवळपास आपल्याला थोडाफार फरकाने अशा प्रकारचं चित्र बघायला मिळेल। एटीएम बंद राहणार आहेत, त्याच्यामुळे निदान ज्या जुन्या नोटा आहेत 500 आणि 1000च्या त्या तरी आपल्याला बदलून आज मिळाव्यात, यासाठी घाईने मुंबईकरांनी आता बँकेजवळ गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। बँक कर्मचारी सुद्धा तयार होऊनच इथे आलेले आहेत। बँका 1 तास लवकर उघडण्यात आल्या आहेत, त्यासोबतच बँकेबाहेर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे की जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या दलालांचा इथे सुळसुळाट होऊ नये। त्यासोबतच आवाहन केलं जात आहे की नागरिकांनी सुद्धा कोणत्याही दलालांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये। आपले पैसे जे आहेत ते आपणच बदली करून घ्यावेत, ते कुणाच्याही इतरांच्या हातात देऊ नयेत, अशा प्रकारचं आवाहन पोलिसांकडून सुद्धा केलं जात आहे। नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेतोय। मला सांगा की पैसे जुन्या नोटा बदली करताना काही अडचण येते, बँक कर्मचाऱ्यांकडून सहयोग मिळतोय पूर्णतः? हो, पूर्ण तर मिळतोय। फक्त एक आपल्याला फॉर्म फिलअप करावा लागतो, ज्याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन, ब्रांच नेम आणि आपल्या अकाउंटचं नेम आणि जे आपल्या आयडेंटिटी प्रूफ आहे जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, हे आपल्याला फक्त सबमिट करायचं आणि आपले नोटा 4000 पेक्षा जास्त तुम्हाला पर डे फक्त मिळतील, त्यापेक्षा जास्त मिळू शकणार नाही। आणि मोदी सरकारने जे पाऊल उचलले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की 10-10 वर्षामध्ये नोटा चेंज करायलाच पाहिजे, भ्रष्टाचार जर कमी करायचा असेल तर तुमच्याकडनं या निर्णयाचं स्वागत तर होतं आहेच, मात्र किती वाजेपासून तुम्ही इथे रांगेत उभा आहात आणि आता सध्या परिस्थिती काय? म्हणजे मी तर बघते की भली मोठी रांग आहे, तुमचा नंबर कधी लागतोय? नंबर तर म्हणजे मी 8:15 वाजल्यापासून इथे उभीच आहे, कारण की जेणेकरून लवकर नंबर लागावा। पब्लिकची तर म्हणजे गर्दी आहेच, तर त्याबरोबर बघूया आता आतमध्ये काय होतंय। नक्कीच रेश्मा, जसं प्रतिक्रिया आपल्याला मिळतात त्यानुसार खरं तर प्रक्रिया सोपी आहे, मात्र नागरिकांनी कुठल्याही प्रकारे गोंधळून न जाता या जुन्या नोटा बदली करून घ्यायच्या आहेत। त्यासोबतच 100 रुपयाच्या नोटांचा जो तुटवडा बँकांच्या ब्रँचमध्ये निर्माण होणार आहे, त्याच्यामुळे सुद्धा थोडीफार गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र माझ्या हातात जो फॉर्म आहे, हा फॉर्म भरून आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा आपलं ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, नरेगा कार्ड ह्या प्रकारची ओळखपत्र दाखवून आपल्याला आपल्या जुन्या नोटा बदलून मिळणार आहेत। फॉर्म इंग्रजीमध्ये आहे, तो भरायला सोपा आहे खरं तर, मात्र कुठल्याही प्रकारे गोंधळून न जाता नागरिकांनी ही प्रक्रिया पार पाडावी असं आवाहन पोलिसांकडनं त्याचबरोबर बँक कर्मचाऱ्यांकडनं सुद्धा केलं जात आहे। रेश्मा।